एवढा चांगला दिवस असल्यावरही मन कुठेतरी नाराजच होतं. का ते तुम्हाला पुढे सांगतेच. तर श्री स्वामी समर्थ मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे राघवचा बड्डे होता काल आणि त्यासाठीच थोडीशी शॉपिंग करण्यासाठी आम्ही गेलो होतो बाहेर दुकानामध्ये. आता बड्डे जरी लहान करत असलो तरी थोडीफार डेकोरेशन करावंच लागणार होतं आणि आम्ही दोघांनी मिळून हे छान डेकोरेशन करून घेतलं. कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मग घेतलं दादूचं औक्षण करायला. तर मन असं नाराज होतं का आमच्या घरचं कोणीच येऊ शकलं नाही, ना माझ्या माहेरचे ना आणि सासरचे. आता यामुळे सतत त्यांची आठवण येत राहिली आणि मी नाराज राहिले. बरं, दादूला आम्ही गिफ्टमध्ये काय दिलं, गाडी का नाही दिली, हे मी मोठ्या व्लॉगमध्ये सांगितलं आहे. मोठ्या व्लॉगची लिंक खाली दिलेली आहे, तुम्हाला खाली दिसते, तिथं जाऊन नक्की मोठा व्लॉग बघा. दादूच्या बड्डेचा पूर्ण व्लॉग तिथे टाकला आहे. हा छान दादूसाठी केक बनवून घेतलेला आणि हे सगळे दादाचे मित्रमैत्रिणी किंवा दीदी आणि दादा तुम्ही म्हणू शकता. मग दादूने आणि मी मिळून मस्त केक कटिंग करून घेतली. दादूला खूप आवडतं केक कट करायला. त्यानंतर दादूच्या बाबांनी दादूला केक भरवला आणि ही सगळी जी मुलं आहेत ती माझ्या कॉलनीतलीच आहेत. सगळ्यांना व्हिडिओमध्ये यायचं होतं. बघा कसे हाय बाय करतायत. आणि हे बघा दादूच्या बड्डेसाठी आम्ही समोसा आणि केक कसा वाटला. आता तुम्हाला जर मोठा व्लॉग बघायचा असेल डिटेल तर खाली मी दिलेलाच आहे. लगेच क्लिक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. चला आता व्हिडिओ इथेच एंड करते. बाय बाय.